मित्रांनो आता ना आपण हे मासे आहेत ना कालिटे म्हणजे बोंबील कालिटे म्हणजे निवटा हे सर्व आहेत ना आता कापायला घेतोय आहे. तुम्हाला दाखवतो कापायला. हा बघा पहिले बोंबील घेतोय कापायला. कोलंबी टाकून घेतली याच्यामध्ये तेलामध्ये. हे बघा हे बघा हाय नमस्कार मित्रांनो, मी यश तबीब आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलो आहे कोलंबी मासेमारी करायला. तर कोलंबी मासेमारी करायला ना आपल्याला कोलंबीच्या जाळ्यामध्ये आपल्याला कालिटे आणि बोंबील भेटलेत आहेत. तर ना आज मी ना त्याचं कालवण करणार आहे आणि कोलंबी आहे ना ती फ्राय करणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ना पुढे शेअर करा. तर तुम्हाला मी संपूर्ण आजची व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला जाऊन आपण बघूया. तिकडे माझे काका आणि पप्पा आहेत ना ते कोलंबी आहे ना ती शॉटिंग करतात आहेत, म्हणजे सर्व मावरं असताना ते निवडतात आहेत. तर तिथं जाऊन बघूया आपण मावरं कालवणाला काय काय काढलंय ते. चला. तर काका आणि पप्पा आहेत ना तिथे बसलेत आहेत, शॉटिंग करतात आहेत कोलंबीची. ती बघा आपल्याला इथे कोलंबी दिसते. ही चैती म्हणजे जाडी कोलंबी असते ना त्याला चालू असं म्हणतात, चैती पण म्हणतात. ही इथे टायनी काढलेली आहे हा बघा. आणि हे बघा आपलं कालवणाचे बोंबील वगैरे आहेत ना, बोंबील अजून कालिटे. हे बघा इकडे ऑक्टोपस पण आहे आपल्याला. दोन ऑक्टोपस दिसतात मोठे मोठे ऑक्टोपस, बोंबील कालिटे. आणि तिकडे पण ते बघा तिकडे पण कालवणासाठी ना कालिटे आणि बोंबील काढलेले आहेत, म्हणजे निवटा म्हणतो आपण. आणि बघा फ्रायसाठी कोलंबी काढलेली आहे. तर आपली कोलंबी मासेमारी चालूच आहे आणि आपल्याला आता जेवायचं पण बनवायचं. दुपारची वेळ झाली आहे. तर आता आपल्या जेवणासाठी आपल्याला बघितलं तुम्ही बोंबील आणि कालिटे काढलेले आहेत. तर चला आता आपण मी पहिले मावरा आहे ना ते कापायला घेतोय बोंबील आणि कालिटे. चला तर तिकडे जाऊन कापूया आपण पहिले कालिटे आणि बोंबील. मित्रांनो आता ना आपण हे मासे आहेत ना कालिटे म्हणजे बोंबील कालिटे म्हणजे निवटा हे सर्व आहेत ना आता कापायला घेतोय आहे. तुम्हाला दाखवतो कापायला. हा बघा पहिले बोंबील घेतोय कापायला. हा बघा पहिले बोंबील कापला आहे. कालिटा घेतो कापायला. हा बघा जे मच्छी सर्व आपण कापतो ना त्या जाळीमध्ये टाकतोय आहे. कोलंबी आहे ना कोलंबी ती आपण फ्राय करणार आहोत. कोलंबी आहे ना ती खराब झालेली म्हणजे नरम असते कोलंबी, त्याला आपण फ्राय करणार आहोत याची.
5-10 मिनिट असे ठेवू. त्याच्यानंतर आपण माझा तेलामध्ये फ्राय करून घेऊ कोलंबी. तर आता ना आपण आहे ना स्टोव आहे ना तो पेटवून घेतला आहे. त्याच्यावरती आपण आता कोलंबी फ्राय करतोय. टोप ठेवला आहे मी हा बघा. आता त्याच्यामध्ये ना थोडं गोडा तेल ओतूया. हा बघा त्याच्या आतमध्ये आपण गोडा तेल ओतलंय थोडंसं. आता तेल आहे ना ते चांगलं गरम होऊन देऊया आपण. त्याच्यानंतर आपण कोलंबी टाकू. ही बघा आपली कोलंबी मस्त आहे की मॅरिनेट झाली आहे. आता तेल ना गरम होत आहे. मी त्याच्यामध्ये कोलंबी टाकतोय बघा. कोलंबी टाकून घेतली याच्यामध्ये तेलामध्ये. आता कुरकुरीत असे मस्त आहे की कोलंबी फ्राय होईल आपली. जेवणासोबत ना कोलंबी फ्राय असले ना की मस्त वाटतं जेवायला पण. बघा कोलंबी मसालेदार कोलंबी सन्नाटेदार. ही बघा कोलंबी आहे ना या प्लेटमध्ये काढून घेतो आता. हे बघा आपले कोलंबी फ्राय आहे ना ते झालेले आहे. आता ना स्टोवर टोप आहे ना तो बोंबील आणि कालिटे म्हणजे निवटा असतो ना त्यासाठी ठेवतोय गरम करत. याच्यामध्ये बघा तेल ओततोय परत. आता आपला कालवणाची रेसिपी दाखवतो तुम्हाला बोटीची. हा बघा तेल ओतून झालं. आता बघा कांदा टाकतायत. हा बघा कांदा टाकून झाला आहे. वेगळा चिंच टाकतोय. वेगळा चिंच. आता हळद टाकतो. हळद बघा आता मिक्स करून घेतोय. हा बघा आता मसाला टाकून घेतोय. बघा आपण ना याच्यामध्ये सर्व हळद मसाला कोकम कांदा वगैरे सर्व टाकलेला आहे. सर्व मस्तपैकी मिक्स करून घेतोय. तर याच्यामध्ये ना थोडंसं आपण पाणी होतो.
मस्तपैकी थोडासा उकळ आला ना, मसाला शिजला ना, त्यानंतर आपण हे बघा इकडे बोंबील ठेवलेले आहे. हे बघा बोंबील आणि कालीटे हे आता याच्यामध्ये टाकून घेऊ. तर बघा आता मस्तपैकी मसाला शिजला आहे. पहिले आपण ना कालीटे टाकून घेऊ, म्हणजे निवटा म्हणतो ना ते. हे बघा आपल्या जालीमध्ये ना सर्व पहिले कालीटे टाकून घेऊ, कारण कालीटे शिजायला थोडा लवकर टाईम लागतो. आणि हे आपले बोंबील आहेत ना ते नंतर म्हणजे उकळ आला ना मस्त आहे की पाणी ओतल्याच्या नंतर टाकणार आहोत, कारण बोंबील लवकर शिजतात. तर आता टाकले ना ते त्याचा चुरा होईल पूर्ण बोंबलाचा. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतूया आपण. बघा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आता मी. आणि हे आपले बोंबील ठेवलेत आहेत ना, हे आपण उकळ आला ना कालवणाला या निवट्याच्या, त्याच्यानंतर आपण बोंबील टाकणार आहोत. हा बघा आपले ते कालीटे टाकलेत ना निवटे, त्याला मस्त एक असा उकळ आला आहे. आता आपण बोंबील टाकतोय. हे बघा मस्त एक असे बोंबील आता टाकून घेतले. आता याच्यामध्ये ना आपण आता थोडंसं मीठ टाकणार आहोत. हे बघा मीठ काढले थोडंसं मी. बस झालं आपल्याला एवढं मीठ. तर आपला आता 5-10 मिनटं मस्त की उकडायला देऊ, मग आपला कालवण रेडी होईल. जास्त मग शिजून फायदा नाही, तर बोंबलाचा चुरा होऊन जाईल. तर बघा 5 मिनटानंतर ना आपला मस्त की कालवण आहे ना तो तयार रेडी झालेला आहे. आणि आता आपण हा स्टोव आहे ना आपला तो बंद करूया. आणि ते बघा तिकडे जेवणाची ताटं, भात, कोलंबी फ्राय सर्व रेडी आपलं. तर चला जेवण वाढून घेऊया, बघूया कसं जेवण झालंय. तर आपलं सर्व जेवण आहे तर रेडी झालं आहे. आता जेवण वाढायला घेतोय. तर बघा पहिले भात वाढतोय सर्वांना. आम्ही 3 जण आहोत, वसनाका, पप्पा आणि मी. तिघांना 3 ताटं घेतली जेवण वाढवायला. आणि या साईडला बोंबलाचं आणि कालवटीचं कालवण आहे, आणि इकडे कोलंबी. तर बघा मित्रांनो आपण आहे ना मस्त आहे की जेवण वाढून घेतलं आहे. हा भात आहे, ही कोळंबी फ्राय आहे, हे बोंबील आहे आणि हा कालीटा म्हणजे निवटा. तर आपलं जेवण सर्व रेडी आहे. आता जेवायला घेऊया. तर मित्रांनो आता आपलं जेवण रेडी झालं आहे हे बघा. आणि मी आता जेवायला घेतोय, तर या तुम्ही पण जेवायला. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.